आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात मालेगावात धडक महामोर्चा, हजारोंच्या संख्येने भीम अनुयायी व विविध समाजबांधवांचा सहभाग. सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी. जनराज्य न्यूज नेटवर्क मालेगाव. अनुसूचित जातींच्या आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी मालेगाव शहरात आज रविवारी धडक महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. रिपब्लिकन चळवळीचे सरसेनानी आनंदराजजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो भीम अनुयायी तसेच विविध समाजातील नागरिक सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द करण्याची मागणी करत राज्य सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चाची सुरुवात मोसमपूल परिसरातील राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाजवळून करण्यात आली. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर छावणी पोलीस ठाणे परिसरासह शहरातील प्रमुख मार्गांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाल्याने परिसरात सरकारविरोधात आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले होते. अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणामुळे समाजामध्ये भेद निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे अनुसूचित जातींच्या विविध घटकांमध्ये फूट पडू शकते. तसेच काही अल्प असलेले घटक जाती आरक्षणापासून वंचित होऊ शकतात अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. तसेच संबंधित बदर समितीचा अहवाल रद्द करावा. तसेच अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचे उपवर्गीकरण करू नये अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. मोर्चात सहभागी आंदोलकांनी सरकारवर समाजात फूट पाडण्याचे राजकारण केल्याचे सांगत संविधानाने अनुसूचित जातींना दिलेले आरक्षण व संविधानिक अधिकार अबाधित ठेवावेत अशी मागणी आंदोलकांनी केली. या मोर्चात बौद्ध समाजासोबतच मातंग, चर्मकार, माळी, आदिवासी, मराठा तसेच इतर समाजातील नागरिक सहभागी झाल्याचे निदर्शनास आले. तसेच याप्रसंगी महाराष्ट्र माग गारोडी समाजाचे जिल्हा अध्यक्ष रोहित लोंढे यांनी समाज बांधवांसह उपवर्गीकरणाला विरोध दर्शवून रुक्मिणीताई लोंढे व आनंदराज आंबेडकर साहेब यांना समाजाच्या वतीने पाठिंब्याचे लेखी पत्र दिले आणि आम्ही भारताचे लोक या संविधानातील मूलभूत भावनेनुसार समाजामध्ये एकता कायम राहावी आणि जातीय विभाजनाचे राजकारण होऊ नये असा संदेशही यावेळी देण्यात आला. मोर्चादरम्यान आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द झालेच पाहिजे. केंद्राची मोदी सरकार मुर्दाबाद. राज्य सरकार होश में आओ यासह विविध घोषणा देण्यात आल्या. काही आंदोलकांनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या निषेधाचे फलकही हातात घेतले होते. यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बबनरावजी घोलप, युवा नेते आमनराज आंबेडकर तसेच आपली साधी राहणी व कणखर वाणीतून फुले शाहू आंबेडकर विचारांचा प्रचार प्रसार करून समाजाला जागरूक करणाऱ्या रुक्मिणीताई लोंढे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेईपर्यंत आंदोलनाची भूमिका कायम ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. दरम्यान सकाळी 11 वाजता मोर्चाची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र मोठ्या संख्येने नागरिक जमा झाल्याने प्रत्यक्ष मोर्चाला काहीसा विलंब झाला. दुपारी 2:30 वाजेच्या सुमारासही मोठ्या संख्येने आंदोलक आपली उपस्थिती दर्शवत होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरू असताना मालेगावातील या महामोर्चामुळे हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. आता सरकार या आंदोलनाची दखल घेऊन पुढील कोणती भूमिका घेते याकडे आंदोलकांसह विविध समाजघटकांचे लक्ष लागले आहे. आरक्षण तो नरेंद्र असू दे किंवा दलिंदर असू दे,
आम्ही त्याला पण बघणार नाही, त्याची पण अर्धी चट्टी काढून त्याला गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एवढंच सांगतो की आमच्या नादी लागू नका. आणि आज सुद्धा वेळ आली आहे, आपल्या समाजातले अनेक लोक असतील जे घरी बसले असतील, त्यांना ओळखण्याचा प्रयत्न करा. इलेक्शन मध्ये येतील आणि फक्त मतं मागायला पूर्ण मतं मागेपर्यंत आपल्या समोर फिरतील, आपल्याला गजगाजा करतील. त्या लोकांना पण ओळखा, कारण हीच लोक समाजकंटक आहेत. ही लोक भाषणं करतील, इलेक्शन मध्ये आपल्याला वेगळं वेगळं करतील. या लोकांना वेळ आता आली आहे. एक तर काय करतंय, एक जणांना काय केलं, पुणे नागपूर रॅल्या काढते चलत आहे. आणि त्याचे कार्यकर्ते पुढं जागा रे बाबा हो, आपला बाप आपल्यासाठी बिना चपलाचा चालायला लागलाय. उपकार करायलाय का रे? 1.5 दिवसात दिसायला आहे बाप तुम्हाला, 1.5 दिवसात दिसायला तुम्हाला नेता. गाडानी समाज शिकलेला नाही, अंधश्रद्धेत आहे. साहेब यांना एवढी समाजाची कळकळ वाटत होती ना, ते यांनी समाजामध्ये फिरायचं होतं. बंधूंनो, ज्या लोकात आपण राहतात का, त्या लोकांची नस ना नस आपल्याला माहित असते. मी माझ्या समाजाला नाव ठेवत नाही, त्यांचं शिक्षण पूर्ण नाही झालेलं, 10वीच्या 12वीच्या पुढे विद्यार्थी नाहीत. मी तरी कशी म्हणू माझ्या समाजाला आरक्षणाची गरज आहे? मला कळतंय, जाणीव होती मला की माझा समाज 10वीच्या पुढे जातच नाही. विद्यार्थी माझ्या 10वीच्या पुढे नाही तर मी कशी म्हणू महाराण खाल्ले? म्हणू शकत नाही. अरे तुम्हाला एवढी समाजाची कळकळ होती ना, तर तुम्ही समाजामध्ये शिक्षण, शाळा, संस्था, मराठी शाळा बंद पडायल्यात, त्याच्यासाठी काहीतरी करायचं होतं. हे उठले फक्त ह्याचा डोळा मातांग समाजाच्या मतावर आहे. हितभीत काही नाही, फक्त मातांग समाजाला गोड बोलायचं, ह्याचं मत घ्यायचं, याच्यासाठी ह्याचे प्रयत्न आहेत. पण मला तळमळून वाटतंय की खरंच बुद्ध समाजात आम्ही तन मन धनाने या समाज तुमच्या पाठीमागे ठेवलेला आहे. आणि याच्या पाठीमागचं कारणच असं आहे, या उपवर्गीकरणाबद्दल अजून ग्रामीण भागामध्ये तळागाळामध्ये जास्त माहिती नाही. हे उपवर्गीकरण जर सुरू झालं तर आपल्यामध्ये भांडणं निर्माण होणार आहे. म्हणजे बौद्धांमध्ये भांडणं सुरू होतील, चर्मकारांमध्ये भांडणं सुरू होतील, मातंगांमध्ये भांडणं सुरू होतील आणि एकमेकाचे दुश्मन आपल्याला करायचं. पूर्वी संविधान नव्हतं म्हणून आपल्याला कुठेतरी गाव कोसाच्या बाहेर टाकलं होतं. पण संविधान आपलं इतकं मजबूत आहे तर ते आपल्याला पूर्वीसारखे दिवस देऊ शकत नाही. आणि म्हणून कसं छेडायचं, कशा पद्धतीने छेडायचं, अशा प्रकारचा प्रयत्न चालला आहे. केंद्रातही तोच आहे, राज्यातही तोच आहे. आणि म्हणून आता या निमित्तानं आपण सगळे एकत्र आलेलो आहे. आपण सगळ्या एकत्र 59 जाती मिळून हा सामना करायला पाहिजे. जसं आता अमनराजजी सांगितलं की आपण दिल्ली हलवू शकतो, आपण जे पाहिजे ते करू शकतो, पण आपल्यामध्ये एकी नाहीये. परंतु बांधवानं, संविधानानं कोणाचंच वाईट केलं नाही, उलट आमच्या समाजाचं तर फार बरं केलं. मी संपूर्ण भारतात फिरतो. मी पंजाब हरियाणा गेल्यानंतर तिथं IAS IPSचा जो चर्मकार समाजाचा टक्का आहे, जर 100 IPS असतील तर त्याच्यामध्ये 35 चर्मकार समाजाचे IAS IPS आहे. आणि ही सगळे बाबासाहेबांची देण आहे. आज हा बबन गोलप एका गिरणाऱ्याच्या छोट्याशा गावामध्ये राहणारा, हा केवळ बाबासाहेबांमुळे, बाबासाहेबांच्या संविधानामुळे 5 टर्म मी आमदार राहिलो, मंत्री झालो, या राज्याचा सामाजिक न्याय मंत्री झालो, महिला बाल कल्याण मंत्री झालो. आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातले अनेक निर्णय आम्हाला घेता आले. आणि म्हणून ही जाणीव ठेवून, जशी आम्ही ठेवतो तशी तुम्ही ठेवा. आणि आपण सगळे भाऊ आहेत, अशा प्रकारची एकजूट करा. मला माहिती आहे आपल्याला आंबेडकर साहेबांना ऐकायचं आहे, कारण मी कायम मालेगावमध्ये भाषण करत असतो. म्हणून मी त्यांच्यासाठी वेळ देतो आणि माझं थांबतो. धन्यवाद. मातंग समाजाला जागृत करण्याचं अत्यंत महत्वाचं कार्य ज्या आमच्या ताईने केलेलं आहे, त्या लोंढेताई खरं म्हणजे सर्वांचीच नावं घ्यायला, कारण आपण सर्वजण उन्हात आहात. माझ्या माता जवळजवळ या देशामध्ये 80,000 सरकारी शाळा बंद करण्यात आल्या. स्किल इंडिया म्हणजे काय हो, की मायाच्या पोरानं माई काम करावं, कुंभ्याच्या पोरानं कुंभी काम करावं, भंग्याच्या पोरानं भंगी काम करावं, चर्मकाराच्या पोरानं चर्मकाराचं काम करावं. त्यांच्या पद्धतीनं त्याला स्किल इंडिया म्हणतात.